आताच चंदूभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदूभाऊंनी मला सांगितलं, म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका, पण म्हणाले गेल्या 2 वर्षात 2दा गारपीट झाली आणि त्या गारपिटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेसमधनं क्लिअर करून मंत्रालयात पाठवली आहे आणि त्यामुळे ते पैसे आम्हाला द्या. चंदूभाऊ तुम्ही काळजी करू नका, आपलं सरकार असं आहे, शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो. त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये घेतली आहे. चंदूभाऊंनी स्वतः पाठपुरावा केला आणि मग पंढरी मध्यम प्रकल्प असेल की ज्यातनं 23,000 एकर जमीन आपली पाण्याखाली येणार आहे, त्याच्याकरता त्यांनी आता आमच्याकडनं निधी मिळवून घेतला. निम्न 4 गड प्रकल्प ज्यातनं 9 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था होणार आहे, त्याचाही चंदूभाऊंनी पाठपुरावा केला. 564 कोटी रुपये आपण त्याच्याकरता दिले. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो.